शांतरा शांतरा बसा आपापल्या जागेवर. सायलेन्स. चला मुलांनो, सगळ्यांनी इतिहासाचे पुस्तक काढा. लक्ष द्या सगळ्यांनी. तर काल आपण शिकलो तो काळ होता सन 1663. किती? 1663. बंड्या, ए बंड्या, उभा राहा. कसं रे, कसं तुला शाळेत आल्या आल्या चुळबुळ करावं असं वाटतं. उभा राहा. चला आता कालच्या शिकवलेल्या इतिहासाच्या धड्यातला प्रश्न विचारतो. सांग, शाहिस्ते खानाची बोटं कोणी कापली? अहो सर, आईची शपथ घेऊन सांगतो, म्या नाही कापली. ए शांत. अरे बंड्या, मी तुला दोष देतोय का? इतिहास विचारतोय बाळा. अहो सर, पण मी काल शाळेतच नव्हतो. ए कसे रे, कसे तुम्ही. बर बंड्या, मला सांग, आता हा सोपा प्रश्न आहे. अफजल खानाचा कोथळा कोणी काढला? अहो सर, पप्पांची शपथ घेऊन सांगतो, मला नाही माहिती तो कोण आहे. ए गप्पा बसा. बर आता सोपा प्रश्न विचारतो. मला सांग, पानिपतची लढाई कोणामध्ये झाली? अहो सर, ते मला नाही माहिती, पण ती माझ्या शेजारच्या काकूंनीच लावली असणार. बघा मंडळी, मस्ती करणं वेगळं आणि हे वेगळं. या पोरांचं खरं दुखणं वेगळंच आहे. अहो मंडळी, 30 सेकंदाची रील, 30 सेकंदाचा अटेन्शन स्पॅन, मग परत काहीतरी नवीन. एक धडा वाचायला द्या यांना. यांचा हात नुसता खिशात मोबाईल शोधत राहतो. पण जाऊ द्या मंडळी, मी कशाला तुम्हाला हे सांगतोय. तुम्ही तर भलतेच शहाणे दिसताय. बरं चला आपण परत माझ्या वर्गात जाऊया. अरे यार, मला या शाळेचा ना कंटाळा चाललाय. इथं नाही मोबाईल, नाही नुसती पुस्तकं. हो ना यार, तुझ्या एकट्याचं नाहीये यार, मला या सगळ्या कटकटीपासून लांब जायचंय. गुरुजींचे धडे, कविता, पुस्तक, रोजचीच बोलणी आहे यार. किती बोर आहे सगळं हे. इथं तर मोबाईल पण वापरता येत नाही, ना रील बघता येते. नुसता अभ्यास कर. कंटाळा आला यार या शाळेचा. अरे थांबा जरा, एवढं वैतागाला काय झालं? मज्जा करायची आहे ना आपल्याला. इथे कसली मज्जा येणार आहे? रोज तीच शाळा, तीच पुस्तक. इकडे या, मी काय सांगते ऐका. माझी आजी काय सांगत होती माहितीये? काय? आपल्या शेजारच्या जंगलात ना भूताचं गाव आहे. भूताचं गाव? चला आपण भूतांच्या गावात जाऊया. भूत? तू काय याली बिजी झाली का काय? अगं घाबरू नको, उलट तुझं बोलणं ऐकून भूतच घाबरेल. तोतलं भूत आलं. चला जायचं ना मग भूताच्या गावात. हो, जाऊया भूताच्या गावात. चला जाऊया. नाही, आधी त्यांचा एक अवयव कापतो.
आधी कान, मग हात, मग पाय, मग ती बडबड वळवळ करणारी जीभ. इथे एकदा जो आला तो कधी जिवंत परत जात नाही. अय्या, आज कोण कोण आले आमच्या भूतांच्या गावात? शाळेतली लहान लहान मुलं यांची गंमत करते. मी काही साधी सुधी चटकी नाही, मी अँटिक चटकीन आहे. लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल. चाल माझ्या सोबत चाल, नाच माझ्या सोबत चाल. लाल लाल कलरची बांगडी चाल. तू आहे टॉप जशी चेरी चेरी, हा प्यारी प्यारी जस्ट लाईक अ किरी बेरी. घेऊन फिर दे लिप शाईन, तिच्याशी गोल्ड माइन फ्लेक्स करे व्हेरी व्हेरी. क्लासी सासी फ्लॅशी फ्लॅशी जॅम बेबी तू आहे स्टार. बॉलिवूड टू हॉलिवूड पार, पाहिजे लुई विटो गुची शनेल. लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल. चाल माझ्या सोबत चाल, नाच माझ्या सोबत चाल. पांढऱ्या कलरचा मोगरा केसाला लावून चाल. चाल माझ्या सोबत चाल, नाच माझ्या सोबत चाल. रात रात जागून हा काढली मी मेहंदी, त्या मेहंदीत लपलेलं सजनाचं नाव. नाव घ्या नाव घ्या नाव घेते ओके, पण सजनाला सांगा माझा सोन्याचा भाव. रात रात जागून हा काढली मी मेहंदी, त्या मेहंदीत लपलेलं सजनाचं नाव. नाव घ्या नाव घ्या नाव घेते ओके, पण सजनाला सांगा माझा सोन्याचा भाव. गुलाबी गुलाबी गाल हाय तिचे सोनेरी सोनेरी बाल. जीवाचे झाले ना हाल, तरी लाजूने लाजवते यार. लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल. चाल माझ्या सोबत चाल, नाच माझ्या सोबत चाल. बांगडीच्या साऊंड वरती करतो कसा रॅप. फ्रॉम गाव टू द ग्लोबल आय एम रायझिंग नो कॅप. फक्त सायलेन्स नो व्हायलेन्स आणि मनाने साफ. माझं सोडा तुमच्या वहिनीबद्दल बोलूया ना आज. When she is in घागरा दिसते राणी महाराणी काय नखरा. रेड बँगल ब्लॅक गॉगल विथ कॅमेरा. फोटो गिजिक 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 तिने काढला, हा मने काढला. थांबत मी पाय, वाईफ शेकी शेकी आता करणार पण काय. सुंदर ऑथेंटिक ती क्लासी रोमॅन्टिक हाय. खरण खरण करते बांगडी. लाल लाल कलरचा घागरा, ओढणीचा कलर लाल. चाल माझ्या सोबत चाल, नाच माझ्या सोबत चाल. लाके माई भुरी अरे हत्ते माई बांगडी, बांगडी रो कलर लाल. लाल लाल रंगेरी काचडी फेकटी रो कलर लाल. चाल मारे सोबत चाल, नाच मारे सोबत चाल. कतरा कधी कुतारे फोटो न देख मारे जीवन रे हे गेच. तांडे महेरो बवाल, तरी चाल मारे सोबत नाच. लाल लाल रंगेरी काचडी फेकटी रो कलर लाल. चाल मारे सोबत चाल, नाच मारे सोबत चाल. कतरा कधी कुतारे फोटो न देख मारे जीवन रे हे गेच. तांडे महेरो बवाल, तरी चाल मारे सोबत नाच. आता शाळेला दांडी मारून आलेल्या मुलांना भेटायची वेळ झाली. आले. शाळेत यांना मोबाईल बघायचा असतो काय? रील स्क्रोल करायची असते काय? आता बघा कसे कान नाक हात कापून झाडाला लटकवते आणि रीलच काढते. रिलो बाई चिलो बाई नेट गेलो पिलो बाई. असो चला आता त्यांना शोधूया. कुठे लपली असतील बरं ती मुलं? कुणी आलं
तर मला सांगाल ना? या तुमच्या चेटकिनीला सांगाल ना? मग मी तुम्हाला एक बक्षीस देणार. तुम्हाला बक्षीस हवंय ना? काय हवंय बक्षीस? काय असेल? 2 बेडकाचे पाय. इथेच आहे का ते गाव? काहीच दिसत नाही अंधारात. जरा शांत राहा. ऐक जरा. इथे हवा सुद्धा वेगळी वाटते. असं मला ना असं जड वाटतंय श्वास घ्यायला. बघ जरा. तो झाडाचा आकार तो सरळ उभा नाहीये, वाकडा झालाय. जणू कुणीतरी वाकवलंय त्याला. हे चला आपण परत जाऊ. आता आलोय ना, आता मागे फिरायचं नाही. भूतांच्या गावात तुमचं स्वागत आहे. थोडा कल्ला करायला ही तुमची शाळा आहे का? नाहीतर एकेकाची जीभ हासडून ठेवीन. बंड्या पिंट्या शांत व्हा. चिनू शांत हो. तू इथे कधीपासून उभी होतीस? जेव्हापासून तुम्ही आलात तेव्हापासून. मॅडम, म्हणजे तुम्ही आमचा पाठलाग करत होता? नाही ग बेटी, मी तुमची वाट बघत होते. कशाची वाट बघत होती? तुमच्यासारखी पोरं इथे क्वचितच येतात. आली की परत जाऊन देत नाही मी. मी या भूतांच्या गावाची राखणदार आहे. आम्हाला काय करू नकोस. काय करू नकोस म्हणते? मी अजून काही केलंच नाही. मला भीती वाटते. खूप भीती वाटते. भीती वाटते? चांगली गोष्ट आहे बाळा. जे घाबरत नाही त्यांचंच वाईट होत. मॅडम, आम्ही तुम्हाला फक्त भेटायला आलतो, त्रास द्यायला नाही. अय्या इश्श, तुम्ही मला भेटायला आलात. मी काय डॉबरमॅनचा कुत्रा आहे का? तुमचं आता काही खरं नाही. म्हणजे बचालो भगवान. भगवान बचालो. एवढ्यातच मला एकटीला बघून घाबरलात. बघायला आले ना तुम्ही. मग बघा मन भरून. या भूतांच्या गावात मी एकटी नाहीये. म्हणजे इथं अजून कुणी आहे का? हो, अजून एक गाढवाचं भूत आहे. किती भूत? कोण आलंय माझ्या भूताच्या गावात?
कोणी इथे येत नाही. इथे ओढले जातात. मला वास येतोय, भीतीचा वास, ताज्या भीतीचा, कोवळ्या मनाचा वास. फार दिवसांनी असा वास आलाय मला. पळायला पाहिजे. इथून जाऊया. नको. पळून कुठे जाणार? हे जंगल आहे माझं. या जंगलात प्रत्येक झाड, प्रत्येक पान मला ओळखतं. तुम्हाला वाट सुद्धा सापडणार नाही. ए, चूप! तुम्ही इथे आला. इथे आलेलं कुणीच परत गेलेलं नाही. मला आठवत नाही. आम्हाला जाऊ दे. आम्ही परत कधीच नाही येणार इथे. परत जायचं असेल ना तरी किंमत मोजावी लागेल गावात. आणि ती किंमत कुणालाही परवडत नाही. कसली किंमत? तुमच्या जीवाची. कारण इथे आलेलं कुणी जिवंत जात नाही. एवढं गोंडस निरागस शिकार स्वतः चालून आपल्या जंगलात आलंय. सो लेट्स पार्टी हार्ड ब्रो. अरे पोरी, तुने नाव तर सांग. आहा, काय नखरा सर तुना. हाई पोरी ये पोरी पिरी पिरी नाच. पावरी ना तालवर पिरी पिरी नाच. पिरी पिरी नाच पोरी पिरी पिरी नाच. पावरी ना तालवर पिरी पिरी नाच. कोण गावनी सय हाई पोरी ये ती लगन मना चालवणी. कोण गावनी सय हाई पोरी ये ती लगन मना चालवणी. भूतांच्या गावात पुस्तक. मी ते पुस्तक घेऊनच येते. चिनू 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 चिनू. ए थांब. त्या पुस्तकाला हात लावू नकोस. काय येतात? त्याच्यात माझा जीव आहे. जीव म्हणजे हा तुझा आत्मा आहे का या पुस्तकात? ए चुप बस. फार शहाणी झालीये. गोट्या उचल ते पुस्तक. पळा. इकडे. नाही, माझ्या मागे. पकड. हे घे पुस्तक. पुस्तक दे इकडे. पळा. इकडे. ए थांबा. आता कुठे पळणार? ऐक, ते पुस्तक खाली ठेव. तुम्हाला मी काही करणार नाही, वचन देते. खोटं बोलते तू. मला दिसतंय तुझ्या डोळ्यात. ए पोरी, याच पुस्तकात तुझा आत्मा आहे ना? बघ आता. बघा भूतांनो, बघा कसं या भूतांच्या गावातच तुमचं पुस्तक फाडून फेकते. आपण जिंकलो. ही चेटकी संपली. आता कोणच आपल्याला काही करू नाही शकणार. मला काही भीतीच वाटत नाही. चला आता आपण इथं
माझं पुस्तक फाडताय काय? आता तरी मी तुम्हाला जिवंत सोडते काय? बघाच, आता मी एक मंत्रच म्हणते. आता मला थांबता येत नाही. पाय कोणतर ओढतोय. माझे कोणतर पाय ओढतोय. माझे पाय तिजा आत्ताच्या आत्ता कायमचे तिजा. बघितलं ना, माझ्या जीवाला हात लावला की काय होत. माझ्या वाटेला जाता, माझं पुस्तक फाडता, माझा जीव संपवायला निघता. हीच शिक्षा या उन्हाळ पोरांना. आणि हो, तुम्ही हे बघताय ना, लक्षात ठेवा, या जंगलात कुणी येईल तो असाच पडेल माझ्या पायाशी. आणि ही पोरं रिलोबाई चिलोबाई नेट गेलं की मी भिलोबाई. लेफ्ट राईट लेफ्ट लेफ्ट राईट लेफ्ट. ए डोकराव आणि तोंडाच्या नकली पोलीस इथं परेड घ्यायला आलास होय? एका टप्पट डोकं फोडीन तुझं. अरे इथं पोरं हरवलीत आमची आणि तुला इथं लेफ्ट राईट लेफ्ट करायचंय होय? अयो माफ करा हो, माफ करा. अहो पण हे जंगल किती घनदाट आहे. आपलं पोर ठीक तर असेल ना? जेवले मी मस्त. तुझं झालं का? अरे का आणलं या भैऱ्या म्हातारीला सोबत? अरेला ऐकू पण येत नाही भैरी कुठली भैरी. बाळा जेवले की मी. तुझं झालं का? अगं म्हातारे, पोरं हरवलीत आमची पोरं. हो वरण जरा तिखटच होत. अगं वरण नाही, पोरं हरवलीत आमची पोरं. अच्छा भाजी पण तिखट होती. बापरे. आई 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 ग, अगं कोणामध्ये फसलो ग मी. तुमच्यामुळे पोरग बिघडलंय आपलं. ओ बापरे, काय सांगते, माझ्यामुळे बिघडलंय पोरग. होय अहो रील बघत बसताना तुम्ही दिवसभर फोन स्क्रोल करत बसता. माझा काळ फोन. अगं जेवताना सारखे त्या ब्युटी पार्लरच्या रील कोण बघतं? आणि तुम्ही अगं, कशाला तू बिघडवलाय त्याला. थांबा, काय लावलं तुम्ही? इथं तुमचा पोरग शोधायचा असता. तुम्ही आता तिकडं राईट दिशेला जावा, तुम्ही वहिनी तिकडं लेफ्ट दिशेला जावा, आणि मी इकडं शोधतो. अय्यो आजी, तुम्ही चला माझ्या सोबत. मी जेवले. अय्यो हे कशाला ध्यान आणलं इथं? अय्यो इकडं काहीतरी पडलेलं दिसतंय हो. इकडं कोणाचं तरी शँडल आहे. आपण इकडच्या दिशेनं जावं. हाका मारते. अय्या गावातली माणसं शोधत आली वाटत. चांगलं झालं. आता त्या पोरांचे काय हाल केले तुम्हाला माहितीये? आता यांचेही तेच करते. ए गाढवा, आपण इथे लपूया. अरे एका ठिकाणी नको, तू वेगळ्या ठिकाणी लप. बाळांनो ऐका,
ए बाळा जरा ऐक, मी त्या बाजूला लपते. तुझ्या आजूबाजूला कुणी आलं तर मला लगेच कळव. आणि हो, एक गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि मंडळी, मी तुमच्यातही असू शकते. तुमच्या शेजारी बसलेला जो कोणी आहे ना चावट, एकदा नीट बघून घ्या त्याला, खरंच तो माणूस आहे की नाही. असो, विनोद पुरे झाला, गंमत सोडा. पण आज रात्री या जंगलात कुणी जो येईल तो परत जाणार नाही. 100 वर्ष हाच नियम आहे इथे, आणि आजही तो पाळला जातो. माझं राज्य आहे इथे, इथला अंधार माझा आहे, इथली प्रत्येक सावली माझी आहे, इथला प्रत्येक श्वास अखेर माझाच होणार. अखेर आम्ही काही साधी सुधी भूत नाही, आम्ही स्पेशल भूते. बर, चला, नाच गाणं खूप झालं, आता लपायची वेळ आली. तुम्ही असे डोळे बंद करून ठेवा, गंमत चुकवू नका. आणि कुणी आलं तर मला सांगा. नेट संपलो, भिलो बाई. अय्यो, मी कोणालाच घाबरत नसत. अय्यो, मी चालला लेफ्ट राईट लेफ्ट. अय्यो, मी जर मी कोटा हवालदार असत, पण मी कोणाच्या बापाला भीत नसत. अय्यो, तुम्हाला खरं सांगू का, मला खरं तर पोलीस व्हायचं होतं, पण करीकुरी वर्दी घालायची माझी कुठे लायकीच नव्हती. अय्यो मंडळी, तुम्हाला सांगता, मी परीक्षेला बसलो होता, पण 2 मार्कावरनं माझं PSIचं सीट गेलं असतं. म्हणून मी ठरवला, माझा देशाला उपयोग नाही झाला तर माझा उपयोग निदान गावाला तरी होईल, म्हणून मी समाजकार्यात शिरलो की हो. पोलीस नाही झालं तर काय झालं, अय्यो मी नकली पोलीस आहे की हो, कर्तव्य बजावतो माझं. अय्यो, आता माझं डोकं गरम झालेलं असतं. अय्यो, त्या चेटकिनीला उलट पाय बांधून तिला ओढत मी त्या स्टेशनावर नेत असत, आणि स्टेशनवर नेऊन मी तिचा सही जवाब घेत असत. अय्यो, कुठे आहे ती चेटकीन? ये बाहेर ये चेटकीन, अय चेटकीन ये की बाहेर. मी तो उभा असता, या बाहेर कुठं लपली असत? ये बरं चेटकीन, तुला दाखवताच. तुला आता हातपाय मोडून तंगडा तोडून बांधतो तुझं. ये समोर चेटकीन, मी तुला भेट नसता. कुठं गेलं चेटकीन? ए लाडक्या, इकडे बघ. इकडे बघ, मी इथे. अय्यो चेटकीन, अय्यो मो चेटकीन, अय्यो सॉरी चूक झालं. अय्यो चेटकीन दे. अय्यो चेटकीन दे, मला सोड की हो, माझं लग्न झालेलं असतं नुकतंच, मला घरी जायचं असतं. अय्यो मो सॉरी चेटकीन, सॉरी. मी परत इकडे येत नसतं. चेटकीन माझ्या जवळ येऊ नका चेटकीन. अय्यो सॉरी चेटकीन, मी ओटा भाषा काढत. ए, मी तुला काही करणार नाही, तू आता शांत रहा. अय्यो शांत असतोच की मी. चेटकीन दीदी, चेटकीन भाभी, अय्यो चेटकीन आंटी, अय्यो ये बजरंग बा, ये मसोबा, ये गणेश्वर बाबा, ये झुंजार देवा, ये खनाई माता. अय्यो मी तुला नारळ वाहतो. अय्यो मी तुला नारळाने ओटी भरतो, तोरण बांधतो. अय्यो मला वाचव. मी तुला पेड्याचं नैवेद्य दाखवतो.
3 पायाचं 4 पायाचं सगळा देतो. अय्यो, मला वाचव की हो. ए तू इथेच थांब, मला आता ते सगळे हवे. आणि मंडळींनो, तुम्हाला माहितीये मी कुठं असते? कुणी आलं तर मला सांगाल ना? कुठं गेली रे ही पोरं? सांगितलं होतं जास्त लांब जाऊ नका म्हणून. अय्यो म्हातारे, कशाला आली येत? अगं येत भूत असता, भूत. हो हो, मी जेवले. तू जेवलास का बाळा? अय्यो, एक कुठला भूत आलंय? अगं म्हातारे, जेवण नाही ग. 3 वेळा सांगितलं तुला, अगं भूत आहे ग, भूत. वा वा, काय म्हणतो? 3 चपात्या खाल्लास? मस्त. अय्यो अगं म्हातारे, बैरे, जेवण नाही ग. अगं म्हातारे, भूत असता, भूत. अरे हो बाबा, जेवले मी, जेवले. 1000दा सांगितलं तुला, आता बोलू नकोस, गप बस. अय्यो, काय त्यानं माझ्या नशिबात पडलंय देवा. अय्यो, कुठं आणलं या बैऱ्या म्हातारीला? हे काय ऐकू आलं मला? अरे बापरे, आयुष्यात पहिल्यांदा काहीतरी ऐकू आलं मला. 60 वर्ष झाली कोणाचा आवाज धड ऐकू येत नव्हता, आणि आज हा असा सुंदर आवाज कानात घुमला. केवढा गोड आवाज हा. असा आवाज तर मी कधीच ऐकला नव्हता. नक्कीच कोणीतरी देखणा पुरुष असणार. जगाचं सगळं सौंदर्य त्याच्याकडे असणार, म्हणून तर मला आयुष्यात पहिल्यांदा ऐकू आलं ते त्याचं बोलणं. हा कोणीतरी हिरो तर नाही ना? मला तुझ्यावरती प्रेम जळलंय. सुंदर मनुष्य, किती देखणा आहेस तू. बाप रे बाप, काय हे रूप. हिरोच आहेस की. मी तुझ्या प्रेमातच पडले. लव यू. तुझे देखा तो ये जाना सनम, प्यार होता है दीवाना सनम. तुझे देखा तो ये जाना सनम, प्यार होता है दीवाना सनम. अब यहाँ से कहाँ जाएं हम, तेरी बाहों में मर जाएं हम. तुझे देखा तो ये जाना सनम, प्यार होता है दीवाना सनम. अब यहाँ से कहाँ जाए हम, तेरी बाहों में मर जाए हम. ए म्हातारे, काय करतेस तू असं? अरे बाळा, 60 वर्षांनी असं वाटतंय की मी पुन्हा तरुण झाले. माझं प्रेम जडलंय त्याच्यावर. लव यू. ए म्हातारे, मला काही करू नकोस. माझी नात आहे घरी, तिचं लग्न बघायचंय मला. म्हातारे, तुला लग्न बघायचंय नातीचं?
आता तर तू तुझं लग्न लावाय निघाली होतीस ना. म्हातारे तू अशी इथं उभी राहा, बाकीचे कुठे आहेत बघतेच मी सगळ्यांची वाट बघते, येऊ दे त्यांना. तुझ्यामुळे झालंय सगळं. तुझंच त्याच्यावर लक्ष नसतं. सारखं आपलं टीव्ही आणि रील. माझ्यामुळं हा, तुम्हीच लक्ष ठेवायला पाहिजे होतं ना. मग अगं मी ऑफिसमध्ये जातो, मला कसं कळणार पोरं जंगलात गेलीत की कुठे गेलीत म्हणून? मग मी काय ज्योतिषी आहे काय मला कळायला? हा, तुझी ती रिया, तिनंच पुढाकार घेतला असणार नक्की. माझी रिया? अहो ती तुमचीच मुलगी आहे. हो, पण तिचा स्वभाव ना नक्की तुझ्यावरच गेलाय, हट्टी. आणि बंड्याचं काय? तो तर तुमच्याच बाजूचा. त्याचा मोबाईल वेडेपणा बघा, सारखं आपलं मोबाईल. थांब जरा, आपण ऐकलं होतं ना या जंगलात कुणी चेटकीन राहते म्हणे. हो का? काय झालं? म्हणजे आपल्या पोरांना नक्की तिनेच पळवून नेलं असणार. काय? खरंच? हो, पण तू बघच आता, सापडली की तिचे हात पाय बांधून टाकतो, तिला झाडाला उलट बांधून टाकतो, तिला ना शेपालतो, मारतो तिला. विचारा कोण आलाय गावात? अरे विचारा माझं नाव काय ते, विचारा सगळ्यांना. हो अगदी बरोबर, तिला अद्दल घडवायलाच हवी. हो, अगं ये, कुठं लपलीयस? ये ना बाहेर ये, आता तुझी काही खैर नाही. विचार माझं नाव काय? तुला ना असं मारणार, तुला झाडाला उलट लटकून मारणार, तुला टायर मध्ये टाकून मारणार. अय्या, कोण आले? अरे बापरे. आहे मला वाटलं. देवा काहीच केलं नाही. बोललोच नाही. हो तुझ्याबद्दल तर नाहीच बोललो. ताई मी तुझं कौतुकच करत होतो. मी काय नाही केलं ग, मी काय नाही बोललो अरे तुला. वा, मगाशी तर मला झाडाला उलट टांगून मारत होता. मी नाही हे बोलत होते. ताई तुला खरं सांगतो, तुझी ताई गैरसमज झाला असणार. ताई अगं तिनं दुसरी कोणीतरी चेटकी नसेल, मी ना खरंच नाही का. हो या जंगलात अजून एक चेटकी नसेल कदाचित. असं का? बघ मग माझे साथीदार. अरे बाप रे, दोन भूत. काय केलं असेल यांनी आपल्या पोरांचं? बाप रे. ए म्हातारे, ए हवालदार, तुम्ही इथे कधी आला? अय्यो म्हातारे, तुला या सिच्युएशन मध्ये जेवण चोचत. चला सगळे एकत्र या, आता मज्जा येणार रे. रिलो बाई, चिलो बाई, नेट गेलो की मी भिलो बाई. लेट्स पार्टी हार्ड ब्रो, मज्जा येते ना. अय्या नाचा. आमची पोरं कुठे आहे ती? तुमची पोरं बघायची आहेत ना. बघा, मी त्यांना मारून टाकले. ती बघा तिकडे. गोल्या. ए उठ बाळा. ए रिया उठ ग. ए रिया उठ ग. रिया, ए चेटकीने काय केलंस ग? रिया उठ रे. रिया नको ग बाई, उठ ग. असं नको करूस. गमद्या उठ रे. गमद्या मी तुझ्याशिवाय राहू शकम. अगं बाई, तुला जे हवं ते माग आम्हाला. तुला पैसा हवा, दागिना हवा, आमचं घरदार हवं, आम्ही तेही देऊ तुला. पण आमची पोरं जिवंत कर ग, आमची पोरं जिवंत कर.
तुझी काहीही इच्छा असेल ती पूर्ण करतो आम्ही. पण अशी शिक्षा नको देऊस लेकरांना. त्यांची काय चूक होती एवढी? अगं तुला आमचं आयुष्य हवं असेल तर ते घे, पण त्यांना परत आण, त्यांना परत दे ग आम्हाला परत दे, आम्हाला माफ कर. तुला जे हवं ते माग, तुला जे हवं ते देतो आम्ही, पण त्यांना परत कर ग. तुला हात जोडतो, परत कर. शरिया किती विनवण्या करतायत ही माणसं. चेटकीन, यांचं दुःख बघून माझं काळीज हलतंय. खरं म्हणजे आपणही असंच कुणाला तरी सोडून आलो होतो एकेकाळी इथे. ऐका, तुम्हाला वाटतं आम्ही तुमच्यापेक्षा वेगळे आहोत? नाही, आम्ही सुद्धा एकेकाळी तुमच्यासारखेच होतो. म्हणजे काय? हो, आम्ही अशी लहान 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 मुलं होतो. ते कसं शक्य आहे? माझं नाव सुमित होतं. 4थीत शिकत होतो मी. मला मोबाईलचं इतकं वेड होतं की जेवताना मोबाईल सोडायचो नाही हातातून. मोबाईल नाही दिला तर मी आईबाबांशी उलट भांडायचो, त्यांना रागानं बोलायचो. मला रील्स बघायचं प्रचंड वेड होतं. सकाळी शाळेत जायच्या आधी मी रील्स पाहिल्याशिवाय जायचोच नाही. माझी आजी मला परत परत सांगायची, वाच रे बाळा, निदान एक पुस्तक तरी नीट वाचून काढ. पण माझ्याकडून कधी वाचन व्हायचंच नाही. मी रोज म्हणायचो आजीला, आजी मी उद्या वाचे ना, आणि हा उद्या कधी उगवलाच नाही माझा. म्हणून एके दिवशी मला पुस्तक देवता भेटायला आली आणि तिने मला शाप दिला. तिने मला हा भयंकर शाप दिला. सुमित, तुझ्या या कर्मामुळे आजपासून तू चेटकीण होशील. हो, तू चेटकीण होशील. हे पुस्तक घे. अमावस्येच्या रात्रीपर्यंत जर हे संपूर्ण वाचलं नाहीस तर तुला मनुष्य रूप पुन्हा कधीच मिळणार नाही. आयुष्यभरासाठी 100 वर्षासाठी तू चेटकीणच राहशील. आणि तुझ्या सारखीच मोबाईलचा अतिवापर करणारी, मोबाईलच्या आहारी गेलेली मुलं, तीही मी भूतांच्या गावात पाठवणार आहे. आणि म्हणून मी हे पुस्तक आमच्या या भूतांच्या गावात जपून ठेवलं होतं. आणि आज नेमकी अमावस्येची रात्र होती. मला आज काही करून हे पुस्तक पूर्ण वाचायला हवं होतं. पण तुमच्या मुलांनी माझं पुस्तक फाडून टाकलं आणि आता मला कधीच मानवी जीवन परत मिळणार नाही. म्हणून मी त्यांना मारून टाकलं. आणि माझंही काही वेगळं नाहीये. मला सुद्धा शापच दिलाय. मी कधीच आई वडिलांचं ऐकलं नाही. त्यांना उलट उत्तर द्यायचो, त्यांचा सारखा अपमान करायचो. अरे, जे आई वडील आपल्यासाठी रात्रंदिवस कष्ट करतात, जे आपल्याला तळ हाताच्या फोडाप्रमाणे वागवतात, जपतात, अरे स्वतःला 4 गोष्टी कमी घेऊन आपली प्रत्येक इच्छा पूर्ण करतात. ते त्यांचं संपूर्ण जीवन फक्त आपल्याला चांगलं जीवन देण्यासाठी अर्पण करतात. सगळं जीवन फक्त आपल्यासाठी जगतात. त्याच आई वडिलांना मी उलट उत्तर द्यायचो, त्यांचा सारखा अपमान करायचो. मी बुद्धी नसलेल्या गाढवासारखा वागायचो. आणि म्हणूनच मला गाढवाचं भूत बनण्याचा शाप दिला. थांबा. जर तुम्हीही आमच्या मुलांसारखे होता तर तुम्हाला या संकटातून बाहेर काढायलाच पाहिजे.
आज अमावस्येच्या रात्री तुला हे पुस्तक पूर्ण वाचायचं होतं आणि आमच्याच मुलांनी ते फाडलं. म्हणजे ही चूकही आमचीच झाली. मी जशी यांची आई आहे तशीच आज तुमचीही झाले आणि म्हणून मीही असं होऊ देणार नाही. असं काय करणार आहात तुम्ही? तुला पुस्तक वाचून पूर्ण करायचं होतं ना, मी पूर्ण करते ते. यातच तुम्हा दोघांच्याही समस्येचं उत्तर आहे. तुला पुस्तक वाचायचंय, तुम्हा दोघांना आई वडिलांबद्दल आदर हवाय. आजच्या अमावस्येला तुमचा शाप संपवण्यासाठी मी तुम्हाला वाचून दाखवते. साने गुरुजींच्या श्यामची आई या पुस्तकातला प्रसंग. मग आज हे पुस्तक पूर्ण करून तुम्ही मनुष्य रूपात याल. ऐका. श्याम मोठा झाला होता, दूर गेला होता. जगाच्या रस्त्यावर एकटाच चालत होता. पण त्याच्या आईची शिकवण त्याने कधीच विसरली नाही. ती शिकवण त्याच्या श्वासाश्वासात होती, त्याच्या प्रत्येक निर्णयात होती, त्याच्या डोळ्यातल्या पाण्यातही होती. प्रेमाने, कष्टाने आणि त्यागाने भरलेलं तिचं आयुष्य. स्वतः उपाशी राहून मुलांना घास भरवणार, स्वतः फाटक्या वस्त्रात राहून मुलांना नीट नेटकं ठेवणार, स्वतःचं दुःख लपवून मुलांसमोर नेहमी हसणारं आयुष्य. तिने मुलांवर केलेले संस्कार हे उपदेशाचे डोस नव्हते. ते तिच्या प्रत्येक कृतीतून, प्रत्येक स्पर्शातून झिरपत गेलेले होते. आणि शेवटच्या क्षणी जेव्हा तिचा श्वास थांबणार होता, तेव्हाही तिच्या ओठांवर एकच शब्द होता, प्रेम. तिने दिलेला तो शेवटचा आशीर्वाद, तेच शब्द, हेच त्याचं खरं आयुष्यभराचं शिदोरी बनलं. जे धन तिने दिलं ते कुठल्याही तिजोरीत मावणार नव्हतं. आईचे शब्द साधे असतात, पण त्यात जग जिंकण्याची ताकद असते. एका आईच्या प्रेमापुढे मोठ्या मोठ्या सैन्यांचंही बळ फिकं पडतं. आणि याच आईने, याच संस्कारांनी त्या साध्या श्यामला घडवलं. पुढे जाऊन त्याला अखंड महाराष्ट्राने ओळखलं, प्रेम केलं आणि आदराने हाक मारली, साने गुरुजी म्हणून. बघितलं, आईची शिकवण कधीच वाया जात नाही. ए भूतांनो, अरे बाबा तुम्ही परत माणूस झालात, पण आमच्या पोरांचं काय?